मानवत तालुक्यातील रूढी येथे कार्यरत असलेले उमाकांत हाडोळे यांना परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते जिल्हा परिषद परभणीचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, योजना शिक्षणाधिकारी संजय ससाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास, डाएट प्राचार्य डॉक्टर विकास सलगर, उपशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण, गजानन वाघमारे, शौकत पठाण यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होते। उमाकांत हाडोळे यांनी त्यांच्या 22 वर्षाच्या शिक्षक कारकिर्दीमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे। मानवत तालुक्यातील दुधना नदीच्या पैल तीरावर दुर्गम भागातील मंगरुळ पालमगे पेठ येथे नोकरीस प्रारंभ करून तेथील 8 वर्षांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम तथा सर्वांगीण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन उपक्रमामध्ये शाळेला आद्य स्तरावर पोहोचवले। गावाला राष्ट्रपती निर्मल ग्राम पुरस्कारासाठी निवड करण्यात शाळेच्या सहभागात मोठा मोलाचा वाटा ठरवला। लोकसहभागातून शाळेला 1 एकर जमीन संपादन करत 2008 साली तालुक्यात इतिहास रचला। शाळेचा पट दुपट्टीने वाढला। 2011 मध्ये इरळत शाळेवर रुजू झाल्यानंतर पुढील 12 वर्षात तेथे गुणवत्तेचा आणि लोकसहभागाचा इरळत पॅटर्न वाढवण्यात अव्याहत पुढाकार घेतला। उमाकांत हाडोळे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि सहकारी शिक्षिका रोहिणी हाडोळे तसेच तेथील कर्तबगार मुख्याध्यापक प्रकाश मोहकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील पहिली स्वयं अर्थसहाय्यित माध्यमिक शाळा मुलींच्या भविष्याचा विचार करून सलग 4 वर्ष चालवण्याचा पराक्रम साध्य केलाय। विद्यार्थी रात्र अभ्यास गट, नो दप्तर डे, ABL स्कूल, एव्हरीडे मॉर्निंग इंग्लिश स्पीकिंग, ऑनलाईन क्लास, मूल्यवर्धन, इरळत स्पर्धा परीक्षा पॅटर्न इत्यादी अनेक उपक्रमांची सुरुवात आणि अंमलबजावणी केली। त्यांच्या मार्गदर्शनात 125 विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत आणि त्या आधारे ते उत्तम दर्जाचे उच्च शिक्षण घेत आहेत। मानवत शहरासह शेजारील 14 गावांतील विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित झाले। शाळेला जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कार, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आणि PM श्री शाळा असे बहुमान प्राप्त झाले। उमाकांत हाडोळे यांनी कोरोना काळात तत्कालीन शिक्षण आयुक्त नंदकुमार यांच्या उपक्रमामध्ये छत्तीसगड राज्यातील आदिवासी बहुल संख्य बेमेतेरा जिल्ह्यातील 100 मुलांना 7 महिन्यांत इंग्लिश साक्षरतेचे ऑनलाईन धडे यशस्वी करून दाखवले आहेत। तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा हा उपक्रम तालुक्यातील सर्व शाळांसोबत जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबवला जातोय। अतिशय सुलभ तंत्रांचा अवलंब करून ग्रामीण भागातील 2000 विद्यार्थी इंग्लिश स्पीकिंगचा हाडोळे पॅटर्न वापरून इंग्लिश सुलभ बनले आहेत। सध्या रूढी येथे कार्यरत असलेल्या हाडोळे यांनी स्वतः आर्थिक सहकार्य देत लोकसहभाग वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न करून शाळांच्या माध्यमातून सामाजिक उन्नयन साधलंय। परभणी जिल्ह्यातील मानवत विकास निर्देशांक सुधारायचा असेल तर शाळेतून शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम माणूस आणि स्वावलंबी नागरिक म्हणून घडला पाहिजे। हा भविष्यवेधी विचार सोबत घेऊन कायम विद्यार्थी व समाज हितासाठी धडपडणारा शिक्षक म्हणजे उमाकांत हाडोळे। त्यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार हा त्यांचा सन्मान नसून त्या पुरस्काराची उंची वाढवणारा हा योग्य सन्मान असल्याची भावना जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे। अशा या अवलिया शिक्षकाचे अभिनंदन तथा उच्चतम सामाजिक उन्नतीसाठी शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत। महाराष्ट्र न्यूज साठी विलास पाटील, मानवत, परभणी। शाळेला जुळल्या गेली आणि या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये पंचक्रोशीतील 12 ते 14 गावातील विद्यार्थी हिमालय तालुक्याच्या ठिकाणाहून सुद्धा 550 ते 600 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात। हा बदल शिक्षक आणि शिक्षकाचं संघटन करू शकतो, त्यांची मानसिकता करू शकते। राष्ट्रीय शिक्षण धोरण आपल्याला त्याच दिशेने नेण्याचा प्रयत्न करते की या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक सर्वात प्रबळ असं माध्यम आहे ते म्हणजे शाळा। त्या शाळेमध्ये येणारा प्रत्येक मूल हे शिकू शकतं हे आधी प्रक्रियेच्या व्यवस्थापनातून आपण शिकलेले। लोकांच्या सहकार्यातून ही शाळा सरकारी नव्हे तर ती आपली आहे, माझ्या गावाची आहे, आमची आहे हे जेव्हा त्या लोकांना त्यांच्या मनामध्ये पोहोचतं रुजतं, त्यासाठी अनेक उपक्रम माननीय संजय ससाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2016 पासून सुरू झाले। रात्र अभ्यास गटाचा उद्घाटन म्हणून काम करताना अभिमान वाटतो। नो दप्तर डे एव्हरी सॅटर्डे हा उपक्रम 17 डिसेंबर 2017 ला जेव्हा सुरू झाला त्याचं रूपांतर आनंदाच्या क्षणामध्ये कधीतरी होणार आहे
हे स्वप्नातही पाहिलं होतं, पण तो उपक्रम अव्याहत